दिनांक 24 मार्च 2026ला जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली येथे शिक्षण विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली व ओपन लिंक्स फाउंडेशन विनोबा ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय नन्हे सितारे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय BG चौरे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था गडचिरोली, माननीय बाबासाहेब पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद गडचिरोली, माननीय विवेक नाकाडे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक गडचिरोली, तर बक्षीस वितरण माननीय सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या हस्ते पार पडले। मधून आलेल्या होत्या आणि त्या आलेल्या पोस्टमधून आपण 83 विद्यार्थ्यांची निवड ही तालुकास्तरीय विनर्स म्हणून केलेली होती आणि त्या तालुकास्तरीय जे विनर्स आपण घोषित केलेले होते त्या विनर्सला आज आपण या ठिकाणी जिल्हास्तरीय नन्हे सितारे स्पर्धेसाठी इन्व्हाइट केलेलं आहे आणि फार मदतीची भूमिका घेतलेली आहे। जसं आपल्या शिष्यवृत्ती परीक्षा असेल किंवा नवोदय परीक्षा असेल, या परीक्षेत तर आपल्याला सहकार्य करतच आहे, परंतु जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये सुप्त गुण, त्यांच्या शिकवण्याच्या नवीन पद्धती ह्या सुद्धा नन्हे सितारे या नन्हे सितारे याच्यामध्ये जी काही जिद्दीची भावना, यशाची भावना, सगळं जीवन जगण्याचे कौशल्य आहे हे विकसित करण्यासाठी अशा स्पर्धेची नितांत गरज आहे आणि ते ओपन लिंक फाउंडेशन आयोजित केल्याबद्दल त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आपल्या आधी माझ्या बाळा चालणार शाळा, ऑलरेडी आपल्याला उशीर झाला शाळेची मला, मम्मीला बाय करू चल माझ्या, तुला सांगे तुझे टीचर, तुझा आहे ब्राईट फ्युचर, आय लाईक ब्युटी, यू लाईक रन, आता शिकणे सोपी झाला, 1 नंबर हा नंबर, आमची शाळा ZP किती सुंदर, हा सुंदर, मला वाटते स्नॅपी स्नॅपी, 1 नंबर हा नंबर। भोपळे आणि आईने बाजारात नेऊन विकले। खूप छान। आतापर्यंत तुमची मुलगी सोबत आलेली आहे का? छान छान, बढिया। तर खूप सारे पालक वर्ग सुद्धा इथे आमच्या शाळेत आणखी पण ॲक्टिव्हिटीज होतात शनिवारला, ते दप्तर मुक्त शाळा असते त्यामुळे आम्ही आणखी ॲक्टिव्हिटीज घेतो। छान छान। आणि शाळेत गेल्यावर तुला ॲक्टिव्हिटी येत असेल आणि तुला 8th क्लासमध्ये शिकत आहे, आम्हाला हिंदी विषय आहे, मी एक हिंदीची कविता पण चालेल? धरती काम कर्म ज्ञान विज्ञान से ऐसे सरदा कर प्रवाहित खिले खेत सब धान से, खिले खेत सब धान से, शिल्पकला कुमरों की बहुत अच्छा लगता है, इधर आके अच्छा भी लगा है, उत्साह बढ़ा है। अच्छा, आपके पास कोई गाना है? आप गाना चाहोगे यार छोटा सा कोई गीत है? पकड़ी जोर लगाई, हात, डोकं, डोकं, कान, नाक, डोकं। पड़ेगा दोबारा चलना, ठीक है? हाँ, कितना 6 कितना आएगा बेटा? कितने होते? 1 2 3 4 5 6
उसमें जाओ 13 में चलो पकड़ो कर और चल के ऊपर देखो कितना आया और 6 तीर से आ गया अरे पुन्हा 6 1 2 भार्गवी बाजू पालक असतील तर पालकांनी पण सोबत यायचं आहे. यानंतर क्लास 4 to 5 या गटामध्ये सेकंड प्राइज जाते. त्यानंतर क्लास 4 to 5 फर्स्ट प्राइज जाते सुशांत तिरुपती दुर्गे. यानंतर क्लास आवाज कमी यानंतर आपण ओपन लिंक्स फाउंडेशन आणि विनोबा ॲपच्या या कार्यक्रमामध्ये नन्हे सितारे कार्यक्रमामध्ये आपल्या जिल्ह्याभरातील सर्व शाळांमधून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांना त्यांच्या शिक्षकांनी पाठबळ दिलं आणि त्यातून असे निवडक असे प्रत्येक तालुक्यामधून आज आपल्याला गडचिरोलीमध्ये आपलं जे काही सर्वांचं सादरीकरण झालं मग ते पोएट्री कॉम्पिटिशन असेल, स्टोरी टेलिंग असेल, त्यासोबत स्पेलिंग बी असेल, स्पोकन इंग्लिश असेल, या सगळ्या उपक्रमामध्ये आपण 8 जिल्ह्याच्या ठिकाणी आपलं सादरीकरण केलं आणि त्यामध्ये जे विजेते विद्यार्थी आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एवढ्या कमी वयामध्ये आपण जे स्टेज डेअरिंग करतो आपण ते आपण आत्मसात केलेलं आहे. अगदी या ठिकाणी काही पहिलीचे मुलं मुली आहेत, दुसरीचे आहेत आणि अशा वेळी ते इथे येऊन च्या माध्यमातून आणि विनोबा या संपूर्ण टीमतर्फे आयोजित नन्हे सितारे एक अतिशय उत्कृष्ट अशी संकल्पना आहे का या मागील 2 महिन्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाअंतर्गत मग ती पाठांतराचं असो, जे वर्ड्स बीज आहे त्याच्या स्पेलिंग बीज आहे, त्याच्यानंतर स्टोरी टेलिंग आहे, कथनचे झालं आणि अशी भरपूरशी पोएट्री झाली. तर विद्यार्थ्यांना याच्याशी कनेक्ट करणे गरजेचं आहे.
तर या माध्यमातून आज जो नन्हे सितारे तर खूप जिल्हा परिषदेचे या संपूर्ण आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील पूर्ण 12ही तालुक्यातील विद्यार्थ्यांचा 80च्या वर विद्यार्थ्यांचा सहभाग आणि त्यासोबत त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सहभाग आणि पालकांचा सहभाग विशेष म्हणजे या माध्यमातून आज जी स्पर्धा सुरू आहे ही अतिशय उत्कृष्ट नियोजित आहे. वेळेचा बंधन अतिशय चांगला आहे, डिसिप्लिन. त्याच्यानंतर चर्चासत्र पण आयोजित करण्यात आलेलं होतं इथे. त्या माध्यमातून खेळ तर एक शैक्षणिक गुणवत्तेसाठी असलेला एक पूर्ण पॅकेज आपण या कार्यक्रमाला या नन्हे सितारेला म्हणून जे विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांना जोडणारा ठरलेला आहे. तर मी खूप प्रभावित झालो या कार्यक्रमाला बघूनसुद्धा, या उपक्रमाला बघूनसुद्धा. आणि भविष्यातही आपल्या गडचिरोली जिल्ह्याचा जो शैक्षणिक गुणवत्ता आलेख आहे ते वाढण्यास मदत करणार आहे. धन्यवाद सर, धन्यवाद.